भाजपा प्रणीत केंद्र सरकाराक वुमन रिजर्वेशनात रूज आसली ती डिलिमिटेशनात एसटी बिलूय पुरो पास जाला तो कायदो कित्याक लागू करिनात काँग्रेसीन प्रमोद सावंत आणि नरेंद्र मोदीक प्रश्न विचारला. 2023 वुमन रिजर्वेशन बिल पास जाल्ले त्या वेळार सिव्हिलायझेशनल कमिटमेंट अशें PM मोदीन सांगलेले. तशें जाल्यार तेन्नाच ते लागू कित्याक केले ना असोय काँग्रेसीचो प्रश्न. केंद्र सरकारान लोकसभेत मांडलेले बायला आरक्षण विधेयक म्हटल्यार संविधानातले 131वें दुरुस्ती विधेयक बहुमत नासलेल्यान पास जाले ना. बिलावयले चर्चेत काँग्रेसीन नेमकी कसली भूमिका घेतलेली ते खासदार कॅप्टन विरियाटो फर्नांडिसान स्पष्ट केले. हे जेन्ना आमचे डिबेटान जाले आमी तांकां सांगले की बाबा हे डिलिंक करपाक जाय. विमेन्स रिजर्वेशन आणि डिलिमिटेशन आर टू डिफरंट थिंग्स. विमेन रिजर्वेशन आसा ते पास केले फुल आम्ही समर्थन दिल्लो सप्टेंबर 2023 आता लागू करा. आम्ही चॅलेंज दिली. आमचो लीडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधी तांकां चॅलेंज दिली. प्रधानमंत्री सांगले कल आप लागू करो हम लोग समर्थन देते ब्लैंक चेक. आमचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन श्री KC वेणुगोपालन प्रधानमंत्री को उभा राहून सांगले सर मैं ब्लैंक चेक दे रहा हूं पार्टी के तरफ से लागू करो म्हणून बोलालो. फाल्यां इम्प्लिमेंट आम्ही सपोर्ट करता. विमेन्स रिजर्वेशन 1/3 इम्प्लिमेंट पास जाला पळय ते बीजेपी एग्री जायना. हातून कळून आयले दे वर नॉट इंटरेस्टेड इन विमेन्स रिजर्वेशन बिल. दे वर इंटरेस्टेड इन डिलिमिटेशन. यूपीच्यो आनी बिहाराच्यो सिटी वाडोवपाक. दिस वॉज द चॅलेंज आम्ही दिले एंड इट गोज ऑन रेकॉर्ड. इट गोज डेपो पार्लमेंटान कोण उलयता ते रिकॉर्डर ताणें सांगले एज लीडर ऑफ ऑपोजिशन होल्डिंग कॅबिनेट पद तो ऑन बिहाफ ऑफ द इंडिया ब्लॉक ताणें सांगले फाल्यां लागू कर. बट बीजेपी एग्री जायना. तांकां जाय डिलिमिटेशन. सो डिलिमिटेशन बिला फाटल्यान हे लिपुल्ले कशें विमेन रिजर्वेशन विमेन रिजर्वेशन म्हणून तुम्ही डिलिमिटेशनाचो एजेंडा फॉरवर्ड करताले. सो दिस वॉज द एंटायर एजेंडा. आणि दुसरे म्हळ्यार जेन्ना सप्टेंबर 2023 जेन्ना हे बिल पास जाल्ले विमेन रिजर्वेशन तेन्ना प्रधानमंत्रीन सांगुल्ले स्पीचीन इट इज अ सिव्हिलायझेशनल कमिटमेंट. इफ इट इज अ सिव्हिलायझेशन कमिटमेंट जाल्यार तुवें तेन्ना लागू कित्याक करूंक ना. आणि तेन्ना त्याच सेशनान श्री राहुल गांधी दॅट टाइम ही वॉज द जनरल सेक्रेटरी ताणें आनी आमची CPP प्रेसिडेंट श्रीमती सोनिया गांधी तिने स्पीचीन सांगुल्ले इम्प्लिमेंट इट फॉर 2024 इलेक्शन. आम्ही तुमकां फुल सपोर्ट दिता. बिल पास जाले तेन्ना प्रधानमंत्र्यांनी कितें सांगले आमच्यान ते लागू करपाक जायना. वी हॅव टू डू सेन्सस ऑफ 2026. 2026 ताणें म्हळें जेन्ना 2026 सेन्सस जातले तेन्ना आम्ही विमेन रिजर्वेशन लागू करतले बेस्ड ऑन द सेन्सस ऑफ 2026. जाल्यार सडनली हे स्पेशल सेशन मागतात आणि सांगता वी विल डू दिस बेस्ड ऑन द सेन्सस ऑफ 2011. सडनली काय एक्सप्लेनेशन दिवप ना काय ना. तर हातून गोवा प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ST कम्युनिटी. सो प्रधानमंत्री विचारूंक शकता आणि आमचो डॉक्टर प्रमोद सावंताक विचारूंक शकता आमचे ST बिल पास जाला मरे पोरू इट बिकेम अ कायदो जाल्यार तो 2027 कित्याक लागू करिनात. दॅट इज ऑल्सो बेस्ड ऑन ओल्ड सेन्सस न्ही. पास जाले करा मरे ते तुम्ही डिले करता फॉर 2026 सेन्सस. आणि विमेन्स रिजर्वेशन 2011 म्हणटा म्हणजे तुमकां जाय तशें तुम्ही गुणायता. दॅट मीन्स यू आर नॉट इंटरेस्टेड इन द दिस थिंग ऑफ ST कम्युनिटी. हातून ते सापडटा पळय दे कॉन्ट्रडिक्टिंग देमसेल्फ. सो आमच्या ST कम्युनिटीकूय कळटलें हे की ह्या सरकारान तांकां कशें फटयल्या पळय. नेक्स्ट सप्टेंबर 2023 हे बिल पास जाल्ले विमेन्स रिजर्वेशन. 16 तारखेर या फर्स्ट डे भासाभास जाली आणि आमचो लीडर ऑफ ऑपोजिशनान तांकां आमचो जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन श्री KC वेणुगोपालान तांकां विचारले तुम्ही
3 वर्सां पयलीं बिल पास केल्लें आमी सपोर्ट केल्लो, तुमी नोटिफाय कित्याक करूंक ना? वॉट अ ग्रेव, कितें म्हणटा ते, एक स्टंबल जाल्लो गव्हर्मेंट, करेक्ट डॉक्टर? 2023 सप्टेंबरान विमेन रिजर्वेशन बिल वॉज पास आनी हांणी नोटिफाय करूंक ना अजून पासून. आनी 17 तारखेर जेन्ना आमी पार्लमेंटान आयले सकाळीं, सडनली आमकां मेवता की 16 तारखेर रातचे नोटिफाय केला न्ही. म्हणजे पळय, so notification on the night of April 16, 2026, the Nari Shakti Vandan Adhiniyam passed in 2023 was notified. 3 वर्सां, that means you were never interested in women's reservation. सापडले पार्लमेंटान, they did not know what to do. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान महिला आरक्षण बिला घेऊन काँग्रेसीचेर काल टिका केली. ते टिकेक गोंय प्रदेश काँग्रेसीन जाप दिल्या. भाजपाची सत्ता असलेल्या 10 राज्यांनी मंत्रिमंडळात कितल्यो सुवातो बायलांक दिल्या त्याची वळेरी अमित पाटकरान वाचून दाखयली. गोंयांत एक्के बायलेक मंत्रीपद दिवंक ना हे कडेनय बोट दाखयलें. पहिली तांणी आपली कर्मां पोवची आणि मागीर तांणी काँग्रेस पक्षाचेर उलोवचें. आज आमी सगळ्या राज्याचे जर तर पळोवपाक वचत जाल्यार उत्तर प्रदेशान 52 पैकी फक्त एकूच महिला मंत्री आसा. मध्य प्रदेशान 31 पैकी एकूच महिला मंत्रीपद आसा. राजस्थानान 25 पैकी 2 आसात. महाराष्ट्रान 42 पैकी 4 आसात. गुजरातान 26 पैकी 3 आसा. बिहारात 30तल्यो फक्त 2, ओडिशान 16तल्यो फक्त 2, हरियाणात 14तल्यो फक्त 2, आसामाक 16तलो फक्त 1, छत्तीसगडाक 13तल्यो फक्त 1, उत्तराखंडाक 9तल्यो फक्त 1 आणि गोंय राज्यान 12 मंत्री पदातले महिला 0. सो हाज्या वयल्यान दाखोवन दिता की भारतीय जनता पार्टी महिलांक रिस्पेक्ट करना आणि जी काल तांणी प्रेस कॉन्फरन्स घेतली हे फक्त लोकांक दिशाभूल करप. आय कंडेम द प्रेस कॉन्फरन्स ऑफ चीफ मिनिस्टर yesterday